नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू माय चॅनल ऑनलाईन स्कूल चले हम. आपण या चॅनलवर नवीन असाल तर लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओच्या जलद नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करा. तुम्हाला आवडेल अशा चॅलेंजिंग होमवर्कसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा. टुडे वी आर गोइंग टू लर्न द एक्सप्लेनेशन ऑफ द पोएम ट्राय अगेन. Try Again, this poem is an inspirational poem. It is written by William Edward Hickson. He was a British educationalist and he was the author of Time and Faith. Try Again, this is the very beautiful masterpiece of his. Through this poem, we are going to learn the importance of optimism, that means hope, and courage in one's success. This poem deals with the complexities of human behavior and the importance of optimism and never giving up on the success of a poem. तर विद्यार्थी मित्रांनो, विल्यम एडवर्ड हिक्सन हे एक ब्रिटिश एज्युकेशनलिस्ट होते. टाईम आणि फेथचे ते ऑथरसुद्धा आहेत. ही जी पोयम आहे ही अतिशय सुंदर पोयम आहे आणि या कवितेमध्ये जे इम्पॉर्टन्स आहे या कवितेचं ते म्हणजे ही कविता आशावाद, मनुष्याच्या जीवनात जो आशावाद असतो, ज्या आशा असतात, जे धैर्य असते आणि सक्सेस मिळवण्यासाठी या गोष्टी किती महत्त्वाच्या आहे यावर हे डिपेंड आहे. तसेच माणसाच्या जीवनामध्ये ज्या कॉम्प्लेक्सिटीज असतात, त्याच्या बिहेवियरमध्ये ज्या गुंतागुंती असतात, त्याचा परिणाम त्याच्या लाईफवर काय होतो, त्याच्या सक्सेसवर काय होतो हे इथे विशेष स्पष्ट करण्यात आलेलं आहे. तर एक्सप्लेनेशन स्टार्ट करूया. ट्राय अगेन. ट्राय अगेन म्हणजे परत परत करत राहा. टीज अ लेसन यू शुड हीड. ट्राय अगेन. इफ ॲट फर्स्ट यू डोंट सक्सीड, ट्राय अगेन. आता लाईनच्या सुरुवातीला इथे TIS हा शब्द आलेला आहे. सो दिस इज द शॉर्टन फॉर्म ऑफ इट इज. इट आणि इट इजचा हा शॉर्टन फॉर्म आहे आणि आपण इट इज पण वापरू शकतो. सो इट इज अ लेसन यू शुड हीड. टू हीड म्हणजे पे अटेन्शन, लक्ष देऊन तुम्ही हा लेसन शिका. लेसन म्हणजे ज्याला आपण धडा म्हणतो, की तुमच्या आयुष्यात काम पडेल असा धडा तुम्ही शिक. दिस इज अ लेसन यू शुड हीड. ट्राय अगेन. आणि कुठला धडा बरं आहे तो? ट्राय अगेन. परत परत प्रयत्न करा. तुम्ही ऐकलं असेल विद्यार्थी मित्रांनो, प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे. म्हणजे प्रयत्न केल्यामुळे कुठलीही असाध्य गोष्ट आपण साध्य करू शकतो, हेच कवीनं इथं आपल्याला सांगितलेलं आहे. सो ट्राय अगेन. नेक्स्ट लाईनमध्ये म्हटलेलं आहे, इफ ॲट फर्स्ट यू डोंट सक्सीड, ट्राय अगेन. देअर मे बी पॉसिबिलिटीज ॲट फर्स्ट यू शुड नॉट सक्सेस इन युअर वर्क, इन युअर एफर्ट्स, बट दो यू डोंट लिव्ह इट, यू मस्ट बी ट्राय अगेन. तर या लाईनमध्ये पण तेच म्हटलं आहे की इफ ॲट फर्स्ट यू डोंट सक्सेड, असं होऊ शकते की अगदी पहिल्याच अटेम्प्टला, पहिल्या प्रयत्नांमध्ये तुम्हाला यश प्राप्त होणार नाही. बट शक्यता आहे की जर तुम्ही घाबरून ती गोष्ट सोडून दिली तर तुम्ही त्या गोष्टीपासून कोसो दूर जाल किंवा ती कधीच तुम्हाला प्राप्त होणार नाही. त्याच्यामुळे पहिल्या अटेम्प्टमध्ये जरी तुम्ही पास झाले नाही किंवा पहिल्या अटेम्प्टमध्ये जरी तुम्हाला यश मिळालं नाही तरी तुम्हाला सतत आणि सतत प्रयत्न करत राहणं आवश्यक आहे. Then your courage should appear, for if you will persevere, you will conquer, never fear, try again. नेक्स्ट त्याच्यामध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे की देन युअर करेज शूड अपियर. आता इथे यात तुमचं धैर्य दिसतंय. धैर्य कशासाठी? की तुमची जी चिकाटी आहे ती टिकवून ठेवण्यासाठी धैर्याची खूप गरज असते. आणि आपण जर फ्रस्ट्रेट होत गेलो, पहिल्यांदा आपल्याला यश मिळालं नाही, आपण फ्रस्ट्रेट झालो आणि खूप चिडचिड झाली आपली आणि आपण ते काम सोडून दिलं तर शक्य नाही. आणि म्हणून इथे म्हटलेलं आहे देन युअर करेज शूड अपियर. आता तुमच्या प्रयत्नांमध्ये तुमचं धैर्य दिसलं पाहिजे. तुम्ही जेवढे प्रयत्न कराल ते तुमचं धैर्य तुमच्या प्रयत्नांमध्ये दिसणं महत्त्वाचं आहे. देन युअर करेज शूड अपियर, फॉर इफ यू विल परसिव्हर. इफ यू वर परसिव्हर मीन्स टू कंटिन्यू इन स्पाइट ऑफ डिफिकल्टीज, टू कीप ट्राईंग टिल यू अचीव्ह वन सक्सेस. किंवा परसिव्हर म्हणजे कीप ट्राईंग टिल यू अचीव्ह सक्सेस. जोपर्यंत यश मिळत नाही तोपर्यंत कंटिन्यू तुम्ही प्रयत्न करत राहा. यात खरं तुमचं धैर्य दिसून येतं. सो देन युअर करेज शूड अपियर, फॉर इफ यू विल परसिव्हर दॅट मीन्स यू मस्ट बी कंटिन्यू in spite of all difficulties. You should keep trying till once achieve the success, and this is the real courage of your life. आणि असं जर तुम्ही करत असाल तर हेच तुमच्या लाईफमधलं
खरं करेज आहे. नेक्स्ट त्यांनी म्हटलेलं आहे, यू विल कॉन्कर, नेव्हर फिअर, ट्राय अगेन. अँड इफ यू डू लाईकवाईज, if you do hard work in this way, you will conquer, never fear, try again. Definitely there will be such a day that you will conquer on that day. Definitely you will conquer. So don't fear, never fear म्हणजे don't fear. कधीही घाबरू नका आणि नक्कीच यश तुम्हाला मिळेल. कॉन्कर व्हाल, तुम्ही यशस्वी व्हाल. कॉन्कर म्हणजे इथे काय, तर यशस्वी व्हाल. यू विल कॉन्कर, नेव्हर फिअर, ट्राय अगेन. Once or twice, though you should fail, try again. Once or twice, there might be a possibilities that once or twice, though you should fail, try again. शक्यता आहे की एकदा, दोनदा, कधी कधी तीनदा, चारदा, पाचदा त्या गोष्टीमध्ये तुम्हाला यश मिळणार नाही, पण तुम्हाला प्रयत्न करणं काही सोडायचं नाही. अनेक असे उदाहरणं विद्यार्थी मित्रांनो तुम्ही बघू शकता की ज्याच्यामध्ये जे आज हायेस्ट पोस्टवर आहे, जे आज सर्वोच्च पोस्टवर आहे किंवा काहीतरी अचिव्हमेंट्स त्यांनी केलेले आहे, अशा व्यक्तींचं लाईफ चरित्र जर तुम्ही बघाल तर तुमच्या लक्षात येईल की त्यांनी पण त्यांच्या लाईफमध्ये आयुष्यामध्ये खूप प्रयत्न केलेले आहे आणि सतत खूप प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी प्रयत्न केलेले आहे आणि म्हणूनच आज ते यशाच्या टोकावर आहे. इफ यू वुड ॲट लास्ट प्रिव्हेल, ट्राय अगेन. परत काय म्हटलेलं आहे की इफ यू वुड ॲट लास्ट प्रिव्हेल. लास्ट प्रिव्हेलचा अर्थ इथे काय आलेला आहे की टू गेन मास्टरी ऑन ऑर अपॉन, की एखाद्या गोष्टीवर मास्टरी मिळवणं म्हणजेच प्रभुत्व मिळवणं किंवा वर्चस्व मिळवणं. सो इफ यू वुड ॲट लास्ट प्रिव्हेल, ट्राय अगेन, की कुठलीही एखादी गोष्ट आहे जिच्यावर तुम्हाला प्रभुत्व मिळवायचं आहे, तुम्हाला ती वस्तू जिंकायची आहे, तुम्हाला त्याच्यामध्ये मास्टरी मिळवायची. आता हे एज्युकेशनच्या बाबतीत होऊ शकतं, हे स्पोर्ट्सच्या बाबतीत होऊ शकतं, हे आपली एखादी विश असेल, इच्छा आकांक्षा असेल तिच्या बाबतीत होऊ शकतं. ह्या गोष्टी सगळ्या मानवाला ह्या सगळ्या बाबतीत ह्या गोष्टी लागू पडतात. सो इफ यू वुड ॲट लास्ट प्रिव्हेल, ट्राय अगेन. जर प्रभुत्व मिळवायचं असेल, इफ यू वॉन्ट टू गेट द मास्टरी ऑन एनिथिंग, so you must be try again, try and try and try. This is the only and only one work you have to do. If we strive, 'tis no disgrace, though we do not win the race. What should we do in that case? Try again. If we strive means try very hard or struggle we can say, म्हणजे ज्याला प्रयत्नांची पराकाष्ठा करणे, खूप प्रयत्न करणे असं आपण म्हणू शकतो. सो इफ वी ट्राय, इट इज नो डिस्ग्रेस. आणि खूप प्रयत्न जर तुम्हाला करावे लागले, खूप स्ट्रगल जर तुम्हाला करावे लागले, दिस इज नो डिस्ग्रेस, तरीही काही हरकत नाही. डिस्ग्रेस मीन्स लॉस ऑफ रिस्पेक्ट किंवा लाजिरवाणी शर्मेची कुठलीही गोष्ट नाही. एखादी गोष्ट प्राप्त करण्यासाठी तुम्हाला कितीही प्रयत्न करावे लागले तर ही काही लाज येण्यासारखी गोष्ट नाही. सो इफ यू स्ट्राइव्ह, इट इज नो डिस्ग्रेस. त्या गोष्टीत आपल्याला लाजायचं नाही आहे किंवा ती गोष्ट आपण कंटिन्यू करायची आहे. मे बी पॉसिबल दॅट एकदा, दोनदा, तीनदा तुम्ही सक्सेस तुम्हाला मिळालं नाही, त्याने काय होते मग की आपल्याला कोणी लोक काय म्हणेल, हा काय म्हणेल, तो काय म्हणेल, म्हणून आपल्याला त्या गोष्टीची लाज वाटते आणि आपण ती गोष्ट करणं सोडतो. आता अर्थातच इथे तुम्ही जे काम आहेत ते अतिशय ते तुमच्यासाठी ते काम करत आहात, तुम्हाला स्वतःला प्रूव्ह करण्यासाठी ते काम करत आहे. त्यामुळे हा काय म्हणेन, तो काय म्हणेन असा विचार करून त्या गोष्टीचा आपल्याला लाज बाळगायची नाही किंवा डिस्ग्रेस होण्याची गरज नाही. सो दो वी डू नॉट विन द रेस, व्हॉट शुड वी डू इन दॅट केस? ट्राय अगेन. कितीही प्रयत्न केले तरी आपल्याला यश जर मिळालं नाही, दो वी डू नॉट विन द रेस, जोपर्यंत आपल्याला यश मिळत नाही, जोपर्यंत आपण रेस जिंकत नाही, व्हॉट शुड वी डू इन दॅट केस? त्या केसमध्ये आपल्याला काय करायचं आहे? वी शुड बी ट्राय अगेन, ट्राय अगेन अँड ट्राय अगेन. तर त्या केसमध्ये पण आपल्याला ट्राय अगेन परत प्रयत्न करत राहायचे आहे. इफ यू फाइंड युअर टास्क इज हार्ड, try again. And if you find out that your task, whatever work you are going to do, it is very hard, it is very difficult, though don't leave it, don't give up that work, and you must be try again. Time will bring you your reward, try again. And yes, time will bring you your reward. This is a universal truth that the person get whatever he gets, he will get on time. So whenever the time come, that time only he will get. Before time, no one get nothing. So time will bring you
your reward, try again. Whenever the time comes, definitely you will get your reward. That's why try again. All that other folk can do, why with patience may not you? Only keep this rule in view, try again. So, in last concluding lines, the poet said that all that other folk can do. Here, folk means people. So, all that other folk can do. बाकीचे लोक काय करतात? Why with patience may not you? बाकीचे लोक जसे करतात जे मोठे मोठे लोक आहेत किंवा ज्यांनी काही कार्य केलेलं आहे, मोठं कार्य केलेलं आहे, ज्यांनी यश संपादन केलेलं आहे, ते लोक जर करू शकतात, देन व्हाय विथ पेशन्स मे नॉट यू? मग ते पेशन्स तुमच्यामध्ये का येऊ शकत नाही? पेशन्स म्हणजे ज्याला आपण चिकाटी म्हणतो, सहनशीलता म्हणतो, पॉवर ऑफ एन्ड्युरिंग ट्रबल एक्सेट्रा. तर इथे म्हटलेलं आहे की अदर पीपल कॅन डू ग्रेट वर्क, अदर पीपल कॅन अचीव ग्रेट सक्सेस, देन व्हाय विथ पेशन्स मे नॉट यू? तेच पेशन्स, तेच तुमच्यामध्ये चिकाटी तुमच्यामध्ये का नाही येऊ शकत? मे नॉट यू, तुझ्यात का नाही येऊ शकत? असं कवी इथे म्हणतात. ओनली कीप धिस रूल इन व्ह्यू, ट्राय अगेन. And the last word he said that only you must keep the rule in your life. Which rule? Try again. कुठला रूल तुम्हाला लाईफमध्ये पाळायचा आहे? की ट्राय अगेन, ट्राय अगेन अँड अगेन. हा रूल तुम्हाला आयुष्यात पाळायचा आहे. सो this is a very motivational poem, important poem, and in this poem the writer said the importance of optimism, courage and hope in one's success. म्हणजे या कवितेत कवींनी की या कविते थ्रू त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला की एखाद्या व्यक्तीच्या सक्सेसमध्ये, एखाद्या व्यक्तीच्या यशस्वी होण्यामध्ये ऑप्टिमिझम, करेज या गोष्टींचे किती महत्त्व असते. ऑप्टिमिझम किंवा आशावाद ज्याला आपण म्हणू शकतो, किंवा ऑप्टिमिझम किंवा होप ज्याला आपण म्हणू शकतो. सो ऑप्टिमिझम, करेज अँड होप, दीज आर द व्हेरी इम्पॉर्टंट थिंग्स इन वन्स सक्सेस. Again, through this poem, the poet wants to deal with the complexities of the human behavior and the importance of optimism and never giving up on the success of a person. म्हणजेच आशा माणसामध्ये असायला पाहिजे आणि कधीही आशा असते म्हणूनच आपण प्रयत्न करत जातो आणि नंतर कधीतरी जेव्हा वेळ येईल त्यावेळेस आपल्याला यश प्राप्त होते. पण प्रयत्न करणं हे किती महत्त्वाचं आहे हेच कवीने या कवितेतून आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. नाउ लेट्स सी द मार्जिन क्वेश्चन ऑफ दिस पोएम. क्वेश्चन नंबर 1. व्हॉट शुड यू डू वेन यू फेल ॲट फर्स्ट? आन्सर इज, इफ ॲट फर्स्ट यू फेल or you don't succeed, you should try again to get success. This lesson you should always keep in mind. तर पहिल्यांदा तुम्ही अपयशी झाल्यानंतर तुम्हाला खचून न जात परत परत प्रयत्न करणार राहणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि हे नेहमी लक्षात ठेवा, हेच इथे सांगितलं गेलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन. व्हेन डू वी जनरली फील अशेम्ड? आपण सामान्यतः केव्हा खूप लाजिरवाणे होत असतो? आणि उत्तर आहे, वी जनरली फील अशेम्ड व्हेन वी फेल टू अचीव सक्सेस इन द वर्क वी हॅव अंडरटेकन. जनरली आपल्याला लाज केव्हा वाटते की जेव्हा आपण जेही काम करत असतो त्याच्यामध्ये आपल्याला अपयश प्राप्त होते, त्यावेळेस आपल्याला हा काय म्हणेल, तो काय म्हणेल म्हणून आपल्याला कुठेतरी लाज वाटत असते. वी ऑल्सो समटाईम फील अशेम व्हेन वी थिंक दॅट पीपल विल लाफ ॲट अस फॉर अवर फेल्युअर. अगदी सेम याप्रमाणेच की जेव्हा आपल्याला विचार करतो आपण की लोक काय विचार करतील, माझ्या या फेल्युअरबद्दल लोक काय विचार करतील, तेव्हाच नेमकं आपल्याला त्या गोष्टीबद्दल लाज वाटायला लागते. नेक्स्ट क्वेश्चन. व्हॉट रूल्स मस्ट बी ऑलवेज केप्ट इन माइंड? कोणते नियम आपण कायम लक्षात ठेवले पाहिजे? अँड द आन्सर इज, व्हेन अदर पीपल कॅन गेट सक्सेस विथ देअर पेशन्स, यू ऑल्सो कॅन डू इट लाईकवाईज, किंवा इन द सेम वे. तर जेव्हा बाकीचे लोक यश प्राप्त करू शकतात, तुम्हीसुद्धा त्यांच्याचप्रमाणे चिकाटीने कार्य करून यश प्राप्त करू शकता. बट डोंट फॉरगेट टू ट्राय अगेन अँड अगेन टिल यू सक्सीड. पण जोपर्यंत तुम्हाला यश मिळत नाही तोपर्यंत प्रयत्न करत राहा. दीज आर द रूल्स दॅट मस्ट बी केप्ट इन माइंड.
आणि हे ते रूल्स आहे की जे नेहमी आपण आपल्या लक्षात ठेवायला पाहिजे.